झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना आश्वासनांचा मात्र पाऊस पडताना दिसतोय। गेल्या महिनाभरात शरद पवारांपासून ते राज ठाकरेंपर्यंत सर्व सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठवाड्याचा दौरा केलाय। मात्र या दौऱ्यात दुष्काळग्रस्तांना पदरात पडलीये फक्त निराशाच। पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। मराठवाड्यात सध्या दुष्काळाची ही भीषण स्थिती आहे। एकेका हंड्यासाठी करावी लागते मैलोन मैल पायपीट आणि जीवघेणी कसरत। मराठवाड्यात सुरू असलेले 1000 टँकरही अपुरे पडतायत। पुढे एप्रिल मे मध्ये काय होणार असा प्रश्न दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यात आहे। अशा परिस्थितीत नेते मंडळींचं मात्र सुरू आहे ते दुष्काळाचं पर्यटन। दुष्काळात आलाय तो राजकीय नेत्यांच्या दौऱ्याचा पूर। सुरुवात झाली ती 3 फेब्रुवारीच्या उद्धव ठाकरेंच्या सभेनं। सरकारवर टीकास्त्र सोडण्यापलीकडे उद्धव ठाकरेंच्या भाषणातून हाती काहीच आलं नाही। काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले आले असतील त्यांना सुद्धा मी विचारतोय की गेल्या 5 वर्षात 10 वर्षात 15 वर्षामध्ये राज्यातल्या सरकारने आणि देशातल्या सरकारने असं तुम्हाला काय दिले की ज्याच्यावर तुम्ही सांगाल की आम्ही समाधानी आहोत। त्यानंतर खुद्द देशाचे कृषी मंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले। 2 दिवस दुष्काळाची पाहणी करून त्यांनी दिलं ते मदतीचं आणि केंद्रीय टीम पाहणी करेल असं आश्वासन। केंद्रीय मंत्रिमंडळाची समिती माझ्या अध्यक्षतेखाली ही समिती महाराष्ट्राच्या या मराठवाडा आणि अन्य भागातल्या दुष्काळी भागाच्या गरजांची मागणीनुसार पूर्तता करण्याच्या संबंधीची काळजी घेईल। मग याच धामधुमीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही मागे कसे राहतील? पर्यटनाची हौस भागवून घेताना दिलं बादलीभर आश्वासनं आणि फुकटचे सल्ले। जालना शहर पाणी पुरवठा योजना 31 मार्च 2013 पर्यंत काही झालं तरी पूर्ण करायचीच अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे। सध्या 25 कोटी 50 लाख रुपयाची रक्कम मंजूर केली, 14 कोटी रुपये दिलेले आहेत, परंतु राहिलेले पण 11.5 कोटी रुपये लगेच देण्याची गरज आहे। त्यानंतर मग विरोधकांना ही जाग आली। गोपीनाथ मुंडेंपासून विनोद तावडेंपर्यंत अनेकांनी दुष्काळी भागाचे दौरे केले आणि सरकारवर टीका करण्याची हौस भागवून घेतली। विरोधकांनी जी मागणी केली होती आणि राज्याच्या जनतेची जी अपेक्षा आहे ती पूर्ण होऊ शकणार नाही। यानंतर मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंच्या दौऱ्यात महत्व आलं ते दुष्काळापेक्षा अजित पवार राज ठाकरे युद्धाला। दुष्काळाचा उल्लेख झाला खरा, पण तोही गरजेपुरताच। इतकी वर्ष तुमच्यावरती जे अन्याय चालू आहे, पाणी देऊ शकत नाहीत तुम्हाला, गुरांना चारा देऊ शकत नाहीत, मग देऊ काय शकतात? मग हे करू काय शकतात? हे तर झाले मातब्बर नेते। मात्र याच बरोबर अनेक चिल्लर नेत्यांचेही दौरे झाले, त्याला तर गणतीच नाही। वारेमाप गाड्यांनी गावोगावी धावपळ उडाली, हेलिकॉप्टरच्या पंख्यांनी धूळ उडाली। दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातून आलं ते या धुळीमुळे पाणी, पण खरंखुरं पाणी काही पोहोचलंच नाही। गावात आलेल्या नेत्यांना पाहायला सेलिब्रिटी सारखी गर्दी झाली, पण या नेत्यांनी दिली ती केवळ कोरडी ठाक आश्वासनं, आणि त्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून। राजकीय नेते परतल्यावर अंगावरची धूळ झटकत शेतकरी बाया माणसं पुन्हा त्याच विवंचनेत अडकली। हंडाभर पाणी, चाऱ्यासाठी दररोजचा संघर्ष पुन्हा तसाच सुरू राहिला। झी 24 ताससाठी विशाल गवळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।